तर आज आपण सनई चौघडेचा आजचा एपिसोड बघणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये काल आपण जसं बघितलं तसं पम्माला चक्कर आलेली असते आणि गौतमची खरी बायको तिला बघते आणि ती तिला घरी घेऊन येते. अर्चना हे गौतमच्या खऱ्या बायकोचं नाव असतं, म्हणजे आत्ताच्या. ती तिला पम्माच्या घरी घेऊन येते आणि तिला बसवते. तेवढ्यात आशू बाहेर येते. आशू बोलते, अगं आई, काय 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 झालं तुला? आम्ही तुला बोललो होतं की बाजारात एकटी नको जाऊ म्हणून, तू का गेलीस? आणि पम्मा काही तिचं ऐकत नसतं. ती बोलते, अगं. तर ती बोलते, गप्प बसतो. मग ती बोलते, मी तुम्हाला पण आणून देते. तर मग आशावरी पण आणायला जाते आणि पण आणून देते आणि बोलते, तुला सांगितलं होतं ना एकटी मार्केटला जाऊ नको, तू का गेलीस? तू का ऐकत नाही माझं? तर बोलते, अगं मी नाही जाणार, मग कोण जाणार? तर पम्मा अर्चनाला बोलते, मुलगी आहे माझी, काळजी वाटते ना तिला, म्हणून आता अशी बोलते. आता लग्न ठरते तिचं. तर मग अर्चना तिला म्हणजेच आसावरीला कॉंग्रॅच्युलेशन्स करते. पम्मा बोलते, खूप छान मुलगा आहे. तर मग अर्चना मुलाचं नाव विचारते. तेवढ्यात आसावरी तिथे येते. पम्मा तिला बोलते, मुलाचं नाव सांग. तर मग आशू सांगते की गौतम बांदेकर. आता हिला जरी गौतम बांदेकर सांगितलं तरी अर्चनाला कुठे माहिती की तोच गौतम आहे. तर मग मम्मा तिला सगळं काही सांगून टाकते की मुलगा चांगला आहे, चांगला जॉब करतो, चांगले संस्कार आहेत, तर पुढच्या आठवड्यात लग्न आहे. तर आशू तिला बोलते, आई आता तू काही सगळंच सांगणार आहे का त्यांना? तर मग पम्मा आपली शांत बसते आणि तिला विचारते, तू कुठे राहतेस? तर अर्चना बोलते, मी इथेच राहते, मला जास्त काही एवढं माहिती नाही आहे. आणि मग पम्मा बोलते, तुझा नवरा काय करतो? तर ती बोलते, माझा नवरा एका मोठ्या पोस्टवर आहे, आता त्यांची दुबईला ट्रान्सफर आहे, आम्ही आता तिकडेच शिफ्ट होणार आहोत. तर मग मम्मा तिला विचारते, मग तू काय करते? तर ती बोलते, मी असे तुटलेल्या वस्तूंवरतून म्हणजे टाकाऊ वस्तूवरतून टिकाऊ वस्तू बनवते, म्हणजे ती वस्तू बनवत असते. तर मग पम्मा बोलते, माझी ताई आहे ना, तिचं प्रदर्शन असतं, तू त्या प्रदर्शनमध्ये तुझ्या वस्तू विक, तुला चांगला खप मिळेल. आणि ती आसावरीला तिचा पत्ता लिहून द्यायला सांगते आणि बोलते की तू ये संध्याकाळी म्हणून आपण तिच्याशी बोलून घेऊ आणि तुझा तिथे प्रदर्शनामध्ये चांगला खपसुद्धा होईल. मग आसावरी उमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर घेऊन येते. ती अर्चनाला ते पान देते आणि तेवढ्यात तिला कॉल येतो, म्हणजे अर्चनाला कॉल येतो, पण तो कॉल हा गौतमचा असतो. हे आसावरीला दिसत नाही कारण तिथे एक पर्स असते. ती मुलगी म्हणजे अर्चना गडबडते, म्हणजे तिच्या एका हातात ग्लास असतो आणि एका हातात पान असतं. ती कुठे ठेवू कुठे नको असा विचार करते. तर मग आसावरी बोलते, थांबा मी तुम्हाला देते म्हणून. तर मग आसावरी फोन घ्यायला जाते तर तिची ओढणी निसटते, मग ती ओढणी नीट सांभाळते. तेवढ्यात अर्चना तिचा फोन घेते. अर्चनाच्या कॉलवर गौतम बोलत असतो. तो बोलतो, कुठे गेले, सांगून जाता येत नाही का तुला? आणि तो खूप चिडलेला असतो, म्हणजे तो मुळातच तसा असतो, तो तिला मारत वगैरे असतो. तो बोलतो, तर ती बोलते, नाही अहो इथेच होते, बाजारात आहे. तर तो बोलतो, कुठे गटारीत पडली होती का, कोणाच्या गाड्याखाली गेली म्हणून? तर ती बोलते, नाही, त्या एक बाई पडल्या होत्या ना, त्यांना मी घरी सोडायला आली म्हणून. तर तो बोलतो, घरी ये म्हणून, समाजसेवा नको करत बसू तिथे. तर मग हे सगळं त्याचं बोलणं आसावरीला आणि पम्माला ऐकू जातं. तर मग आसावरी आणि पम्मा बोलतात. पम्मा तिला बोलते, तू खरंच खूप छान मुलगी आहे अर्चना, तुझं स्वामी भलं करतील, म्हणजे तुझं चांगलं करतील. आसावरी विचार करते, ही अशी तिचा नवरा का तिला असा ओरडत होता. तर मग अर्चना बोलते, त्यांना काळजी वाटते ना माझी, मला इथलं काही माहिती नाही आहे ना, म्हणून ते असे बोलत होते. तर पम्मा बोलते, हो चालेल, पण तू रात्री माझ्या ताईच्या घरी नक्की ये, तुझं तिथे आपण काहीतरी बघूया, प्रदर्शनामध्ये तुझ्या वस्तू ठेवूयात. आणि मग अर्चना निघायला लागते. मग आसावरी तिला लोणचं देते. पम्मा आसावरीला बोलते, बघ ना तिचा नवरा किती ओरडत होता तिला, मला पार इथपर्यंत आवाज येत होता. तू नशीब काढलं आशू, तुला छान मुलगा मिळाला आहे. आणि ती स्वामींकडे मागते की माझ्या मुलींपर्यंत अशी माणसं येऊ पण नको. इकडे उमाच्या घरी आसावरीच्या कैनाची सगळी तयारी झालेली असते. स्वयंपाक, सजावट. सजावट ही साक्षीने केली बरं का, कशी दिसते, छान आहे ना, रांगोळी पण खूप छान आहे. आणि आसावरीचं केळवण हे नाव पण खूप ब्राईट दिसते, म्हणजे छान दिसते.
तर तेवढ्यात उमा बाहेर येते. उमा साक्षीला विचारते, सगळी तयारी झाली आहे ना, म्हणजे किचनमध्ये सगळं आवरलं आहे ना? नाहीतर पमाताई यायची आणि डायरेक्ट किचनमध्ये घुसायची. एवढंच बोलते तर पम्मा लगेच येते. मग उमा आणि साक्षी त्यांचं स्वागत करतात. उमा पम्माला बोलते की आज तरी दुसऱ्यांच्या हातचं खाऊन स्वस्त राहा, मस्त राहा. तर उमा पम्मा बोलते हो चालेल ना, आणि सगळेजण असतात. तर मग अनु विचारते कार्टून नाही आहे का? तर उमा बोलते काय? तिला विचारायचं असतं की समायरा नाही का, पण ती त्यांना कार्टून बोलते. तर मग त्या सगळ्या मुली हसायला लागतात. तेवढ्यात सुभाष बोलतो, उमेशराव नाही आहेत का? तर उमेश तिथे येतो आणि तेवढ्यात समायरासुद्धा तिथे येते. तर अनु बोलते आले बघ कार्टून, आणि ते सगळे येतात आणि ते सगळे जमतात. तर मग सुभाषला उमेश बसायला सांगतो, ते सगळे बसून घेतात. आणि आता उमाच्या घरी तेजस्विनी ताईसुद्धा आलेल्या असतात. तेजस्विनीला बघून सगळे असे ही ही का आली असा विचार करतात. समायरा तिची भेट घेते. साक्षीसुद्धा तिच्या गळ्यात पडते. तर मग साक्षी तिला थँक्यू बोलते आली म्हणून आणि विचारते तू कशी आहेस? तर मग तेजस्विनी बोलते तुला कशी वाटते? तर मग साक्षी बोलते खूप छान वाटते. आणि साक्षी बोलते आल्याबद्दल थँक्यू. तर ती बोलते की मुलीने बोलवले मग आई येणार नाही आहे का? म्हणून आम्ही सगळेच आलो आणि कुटुंबातलं कार्य म्हणजे आम्ही सगळेच येणार. आणि ती पमा तेजस्विनीच्या समोर येते आणि त्या दोघींची एकत्र आल्यावर असे विरोधात नसतात ना, ते वाद नाही होणार असं कधी होतच नाही. तर तेजस्विनी त्यांचा अपमान होईल असं बोलत असते. तर मग गौतम बोलतो आई. तर मग तेजस्विनी बोलते नाही रे आमची मस्करी चालली म्हणून. तर पमा बोलते आमच्यात मस्करी करतात पण समोरच्याचा अपमान होईल असं नाही बोलत आम्ही. तर मग तेजस्विनी बोलते अपमान झाला का आई सॉरी. आणि मग त्यांचं असंच चालू असतं की मग तेजस्विनी ताई पम्माला कमी लेखते कारण त्यांच्याकडे पैसे नसतात. तेजस्विनी सुभाषला विचारते तुमची BST बरोबर चालली आहे ना, म्हणजे AC बस आता छान चालत आहे ना, काही गरम वगैरे होत नसेल ना? तर सुभाष बोलतो की नाही साध्या गाड्यांची खिडक्या उघड्या ओपन असल्या की एकदम छान हवा येते, काही भेटत नाही आणि गरमसुद्धा होत नाही असं सुभाष तिला बोलतो. तर मग तेजस्विनी बोलते हो गव्हर्मेंट जॉब आहे ना आणि त्यात सगळं आपलं घरचं बघत असेल. तर तो बोलतो हो एकदम छान. तो तिला दाखवून नाही देत की आमच्याकडे कमी पैसा आहे वगैरे असं तसं, पण ती त्यांना कमीच लेखत असते. त्यांचे टप धरण्यात परत चालू होते. मग साक्षी बाहेर येते. साक्षी त्यांना बसायला सांगते. सुभाष आणि उमेश बाहेर जातात आणि साक्षी पम्मा आणि उमाला घेऊन किचनमध्ये काम करायला घेऊन म्हणजे मदत करायला घेऊन जाते. तर मग तेजस्विनीसुद्धा थँक्यू बोलून खाली बसते. गौतम तेजस्विनीला बोलतो आई मी जरा जाऊन येतो आणि तो वरती टेरेसवर जातो. तर मग अनु आशूला घेऊन सुद्धा वरती जाते. तर मग समायरा त्यांच्याकडे असे बघतात अरे हे दोघं तर सोबतच गेले, का बरं गेले असतील? आणि मग ती पण त्यांच्या लगेच पाठोपाठ जायला तयार असते, म्हणजे तिला जायचंच असतं. इकडे गौतम येतो आणि गौतमच्या मागे गौतम तिथे थांबतो. त्याचबरोबर मग आशू आणि अनुसुद्धा येते. अनु बोलते तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते पटकन बोला म्हणून. तर मग गौतम बोलतं की बाजूला मला जायचे म्हणून. तर आशू बोलते काय झालंय ते तर सांगा, तुम्ही असे उदास का दिसतायत? तर गौतम तेव्हा काहीच सांगत नाही आणि खाली निघून येतो. आशू विचार करते की यांना काय झाले, हे असे का वागतायत म्हणून. इकडे गौतम बांदेकर अर्चनाला बोलत असतो की आपल्याला दुबईला जायचे म्हणून तू तयार हो. तर मग सारखेच अर्चना तिला विचारत असते की आपण खरं जायचं का, खरंच जायचं आहे का? तर तो बोलते अगं हो खरंच जायचं आहे. ती बोलते नाही आहो कधी महाराष्ट्राच्या बाहेर पण नाही गेले आणि आता डायरेक्ट दुबईला जाते ना, मग एक्साइटमेंटनी खरं खरं विचारते की सारखंच विचारते की कधी जायचं कधी जायचं आहे. आणि ती त्याला बोलते तुम्ही जास्त इरिटेट का होत आहे? तर तो उठतो आणि बोलतो अगं ऑफिसमध्ये कामाचा खूप लोड आहे, मला 2-3 दिवस तरी घरी यायला नाही जमणार. आता त्याला घरी यायला का नाही जमणार हे फक्त आपल्यालाच माहिती. तिला माहिती नाही आहे की ह्याचं पण आता दुसरं लग्न ठरते म्हणून. तर तो तिला बोलतो की तुला एकटीला जायला जमेल का दुबईला? तर ती बोलते नाही मला कसं काय जमेल, मी तर कुठे गेली पण नाही आहे. मग तो लगेच तिचा कान पिरगाळतो आणि तिला बोलतो तुझ्यासोबत जर चांगलं वागलं तर तू त्याचा फायदा घेशील ना, तुला हाणले मारलेलंच बरं आहे म्हणून. तर मग तो तिला बोलतो आता जाशील का एकटी दुबईला? मग तिच्याकडे काही पर्यायच नसतो, ती होच बोलणार ना आणि तिला ढकलून देतो.
ती दरवाजाला आपटते आणि वर ती बेडरूममध्ये जाते आणि तो तिला पॅकिंग करायला सांगतो. तिथे एक पिंजरा असतो आणि तो बोलतो की आता ह्या पिंजऱ्यात पुढच्या आठवड्यात आता नवीन पाखरू अडकणार म्हणून. आणि तो पिंजरा हातात घेतो आणि बोलतो, आशू माझी आशू माझी आशू, आता तू पण या पिंजऱ्यात अडकणार आणि तुला पण मी दुबईला घेऊन जाणार. आता हा दुबईला घेऊन काय करतो ते फक्त आपल्याला माहिती. इकडे अनु डान्स करत असते. सगळ्यांना तिचा डान्स खूप आवडतो. पण इकडे मात्र गौतम आणि आसावरी हे मोबाईलवर चॅटिंग करत असतात. आशू त्याला विचारते तुम्हाला नक्की काय होतंय म्हणून. आणि समायरा त्यांच्याकडे बघत असते की ह्यांचं नक्की काय चाललंय म्हणून. तर मग अनु तिला बोलते की नाही, ती फक्त त्यांच्या क्लासमध्ये जो डान्स शिकवेल त्या डान्सवरच डान्स करते म्हणून. इकडे आशू आणि गौतमची चॅटिंग चालू असते की आशू त्याला विचारते तुम्ही एवढे उदास काय आहेत. तर तो तिला सांगतो, असाच मी उदास आहे, तुला काय करायचं आहे ना, तो फोटो का मला जेवायला पाठवला का. तो तिला असं बोलत असतो. तिला कळत नाही नक्की कोणता फोटो, कारण तो फोटो गौतमने पाठवलेला असतो. तिला यातलं काही माहितीच नसतं. तर मग गौतम वरती जातो. त्यास मागोमाग लगेच आसावरीसुद्धा वरती जाते. मग आशूसुद्धा वरती येते. गौतम तिला टेरेसजवळ घेऊन जातो आणि तो तिला फोटो दाखवतो. तर ती बोलते, हा फोटो तर बांदेकरांनी काढला होता. तुमचं जेव्हा गिफ्ट आलं तेव्हा तो लगेच आला आणि त्यानेच सगळे सांभाळून घेतलं. आई तिथे होती म्हणून. आणि तो आईसोबतच फोटो काढला आणि तो तुम्हाला कसं पाठवला ते मला माहिती नाही. मला माहिती की तो गौतम बांदेकर हे सगळं मुद्दामून करते म्हणून. आणि गौतम तिला जरा नाराज झालेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तिला जेलस फील झाल्यासारखं दिसलं. ती बोलते, तुम्हाला एवढा राग येतो का ह्या गोष्टीवरतून. तर तो बोलतो, हो म्हणजे येणार नाही का, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्याजवळ कोणी गेलेलं मला नाही आवडणार म्हणून मला एवढा राग आला. तर आसावरीला असं नाही का फील होतं, वेगळंच फील होतं. ती त्याला हसते. पण तो बोलतो, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि प्रेम आहे म्हणूनच असं वाटतं ना. तर मग तो तिला जवळ घेतो. ते एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यात समायरा तिथे येते. समायरा त्यांचं काय चाललंय ते बघत असते. आशू त्याला बोलते, कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल. तो बोलतो, बघू दे, जाऊ दे, हे एकदा रागावतील पण नंतर त्यांना आपलं सुख पाहिजे असेल तर लग्न लावून देतील म्हणून. समायरा ते सगळं बघत असते. आसावरी बोलते, आता मी खाली जाते, नाहीतर कोणीतरी बघेल म्हणून. तर मग गौतम तिला थांबतो आणि तिला बोलतो की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले म्हणून. तर मग ते गिफ्ट काय असतं तर ते बघूया. आणि समायरासुद्धा त्यांच्याकडे कान देऊन लक्ष देऊन, कान आणि डोळे त्यांच्याकडेच असतात. ती त्यांच्याकडे बघत असते. गौतम तिला मग अंगठी काढून देतो. ती बोलते, अंगठी. आणि आता समायरा, बापरे, हा तिला अंगठी देतोय आणि आमचा साखरपुडा ठरण्यातच जमा असतो आणि गौतम आसावरीला अंगठी देतो. हे सगळे ती वरतून पाहत असते. आता आशू गौतमने दिलेली अंगठी घालेल का, नाहीतर ती अंगठी कोण बघेल याचा विचार करून ती त्याला अंगठी परत त्याच्याकडेच ठेवेल का, हे बघायला पुढच्या भागात विसरू नका. आणि आता पुढच्या भागात काय ट्विस्ट आहे माहिती का तुम्हाला. तर मग पमाने जसं सांगितलं होतं त्या अर्चनाला, तू आमच्या ताईच्या घरी ये संध्याकाळी, तुला तिच्यासोबत बोलून काहीतरी सांगू आम्ही. तर मग तेवढ्यात अर्चना येते. पण जय तिच्या आईची म्हणजे तेजस्विनीशी बोलत असतो. त्याचं काही लक्षच नसतं की कोण आले कोण नाही. त्यांचं बोलणं झालं की मग तो तिला बघेल आणि मग शरूला सांगेल की हीच गौतमची बायको आहे म्हणून. आणि मग तो त्या गौतमच्या बायकोशी बोलेल आणि त्याची सगळी कुंडली काढेल म्हणून. पण जयला ती दिसेल का नाही हे बघायला पुढचा भाग विसरू नका. आणि मग गौतमचं सत्य बाहेर पडेल की नाही हे पण भाग विसरू नका. तर मग इकडे समायरा गौतमला फोन करते आणि बोलते, तू तुझ्या आसावरीला लवकर घेऊन जा, इकडे माझं गौतम आणि ती भेटत असते म्हणून. आणि हे सगळं त्यांचं बोलणं मागणं शरू ऐकते. समायरा फोन ठेवते आणि मागे बघते तर मागे शरू असते. आणि आता शरू समायराला नक्की विचारेल की तू कोणाला कॉल केला होता म्हणून. मग समायरा तिला घाबरून सांगणार की मी गौतमला कॉल केला होता म्हणून. ती त्याचं सगळं सांगणार की आमचा असा असा प्लॅन होता. मग शरू हे सगळं जयला सांगणार आणि जय आणि शरू मिळून नवीन एक पुरावा गोळा करणार. आता जयने तर तिला बघितलंच असेल, तर मग एक नवीन पुरावा जुळतो आणि मग ते सगळे त्या पमाला आणि सुभाषला हा सगळा पुरावा दाखवणार आणि मग शरू जयला पोलिसांच्या ताब्यात देणार.